बाळा, आज 12 नंतर तुझ्या आयुष्यात जे होणार आहे ते ऐकून तू आनंदाने भारावून जाशील. पण तू ते ऐकायला तयार आहेस का? कारण ही गोष्ट प्रत्येकासाठी नसते. ही फक्त त्याच्यासाठी असते जो मनापासून शोधतो. आणि तू आज शोधत आहेस. मला माहित आहे बाळा, तुझ्या मनात खूप गोंधळ आहे. तू शांत दिसतोस, पण आतून हजारो विचार चालू आहेत. तुला वाटतंय, कधी बदलेल माझं आयुष्य? तू खूप प्रयत्न केलेस, पण परिणाम दिसत नाही. म्हणून तू थकला आहेस. बाळा, आजची रात्र साधी नाही. आज तुझ्या आयुष्यातील एक वळण आहे. जेव्हा घड्याळात 12 वाजतील, तुझ्या आयुष्यात एक नवीन ऊर्जा प्रवेश करेल. तुझं नशीब हळूहळू बदलायला सुरुवात होईल. पण त्यासाठी तुला एक गोष्ट करावी लागेल. फक्त ऐकून काही बदलत नाही बाळा. कृती करावी लागते. आज स्वतःला माफ कर. जे झालं ते सोडून दे. मनातलं ओझं हलकं कर. बदल बाहेरून होत नाही, तो आतून सुरू होतो. तुझ्या विचारांमध्ये, तुझ्या विश्वासात. आजपासून स्वतःला कमी समजणं बंद कर. आता कल्पना कर, रात्र झाली आहे. घड्याळ 12 वाजत आहे. तू शांत बसलायस आणि हळू आवाजात म्हणतोयस, श्री स्वामी समर्थ. त्या क्षणी तुझ्या आयुष्यातील नकारात्मकता कमी होऊ लागते. तुला लगेच सगळं दिसणार नाही, पण छोटे छोटे बदल सुरू होतील. तुझं मन हलकं होईल. तुझा आत्मविश्वास वाढेल. बाळा, आज 12 नंतर जे होणार आहे ते बाहेर नाही, ते तुझ्या आत घडणार आहे. आणि एकदा आत बदल झाला तर बाहेरचं आयुष्य आपोआप बदलेल. तुझा आनंद शब्दात सांगता येणार नाही. तुझं मन शांत आणि समाधानी होईल. कारण आता तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक श्वासात माझं अस्तित्व आहे. आजची रात्र लक्षात ठेव. हीच तुझ्या नव्या आयुष्याची सुरुवात आहे. बाळा, कधी कधी तुला वाटतं, माझ्यासोबतच असं का होतं? पण एक गोष्ट लक्षात ठेव, जे काही तुझ्या आयुष्यातून गेलं ते तुझ्यासाठी नव्हतंच. आणि जे अजून आलं नाही ते योग्य वेळेची वाट पाहत आहे. तू हरवलंस असं तुला वाटतंय, पण खरं तर तुला योग्य ठिकाणी नेले जात आहे. बाळा, आजचा हा क्षण, हा व्हिडिओ, हे सगळं एक संकेत आहे. तुला वाटेल योगायोग आहे, पण नाही. काही गोष्टी ठरलेल्या असतात. तुला इथे आणणं हेही त्याचाच भाग आहे. बाळा, तू जे विचार करतोस ना, तेच तुझं आयुष्य बनतं. जर तू सतत भीतीत राहिलास तर आयुष्यही तसंच दिसेल. पण जर तू विश्वास ठेवलास तर परिस्थिती बदलायला सुरुवात होते. आजपासून फक्त एक गोष्ट कर, सकारात्मक विचार कर. बाळा, तू खूप वाट पाहिली आहेस. खूप सहन केलं आहेस. आता तुझी वेळ जवळ आली आहे. तुला अजून दिसत नाही, पण बदल सुरू झाला आहे. हळूहळू, शांतपणे. आज जेव्हा घड्याळ 12 वाजेल, ते फक्त वेळ बदलणार नाही, तो तुझ्या आयुष्याला वेगळं वळण देणारा क्षण आहे. त्या क्षणी तुझं जुनं आयुष्य मागे राहील आणि नवीन सुरुवात होईल. बाळा, तू खूप मजबूत आहेस. तू खूप खास आहेस. तुला अजून स्वतःची किंमत कळलेली नाही. पण
लवकरच तुला स्वतःवर अभिमान वाटेल. जेव्हा तू मागे वळून बघशील तेव्हा तुला समजेल की प्रत्येक वेदना, प्रत्येक अपयश तुला इथपर्यंत आणण्यासाठीच होतं. आणि त्या दिवशी तुझ्या डोळ्यात आनंदाश्रू असतील, तुझ्या चेहऱ्यावर समाधान असेल. कारण तू हरला नाहीस, तू थांबला नाहीस, तू पुढे चालत राहिलास. आणि लक्षात ठेव बाळा, आज 12 नंतर जे होणार आहे ते फक्त एक घटना नाही, ती तुझ्या नव्या आयुष्याची सुरुवात आहे. शांत हो. सगळं ठीक होत आहे. मी तुझ्यासोबत आहे कायम. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.